मित्रांनो, मी आज राजस्थानमधील अशा किल्ल्यामध्ये आलोय. त्या किल्ल्याला नाव सोन्याचा किल्ला म्हणतात. 1156ला किल्ला बांधलाय. आतापर्यंत पाय ते जर पार अंजर पिंजर डिल्ल झालं असेल किल्ल्याचं. पण ह्या किल्ल्यामध्ये नाही अजून पण लोक राहतात. म्हणजे अजून 5000 फॅमिली ह्या किल्ल्यामध्ये राहतात. मित्रांनो, आप ये आपके घर है क्या? रहते आप इधर? ओके. आपकी कितनी पीढ़ी है ये? 44 पिढी चल रही है. मित्रांनो, मला राजस्थानची ही गोष्टच चांगली वाटते बाबा. इथल्या लोकांमध्ये एकी जास्त आहे बाबा. एकसारखी बनवायची तर एकसारखीच बनवतात, अशा पद्धतीची आहे. आपण जयपूरमध्ये पण पाहिलं पिंक सिटी म्हणून, तर अशा पद्धतीने हे पाहू शकताय. येलो सिटी किंवा गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं ह्याला. जैसलमेरमध्ये जैसलमेर किल्ल्यावर आलो होतो मित्रांनो. तर मी फिरताना मला इथे एक ही दिसली विहीर. तर विहिरीचा अर्जुन आणि श्रीकृष्ण द्वारकेवरून मथुरेला चालले होते. त्यावेळेस अर्जुनाला ताण लागली. त्यावेळेस श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्रांनी त्या डोंगरावर हा विहीर पाडली मित्रांनो. आणि एका एक दगड मांडले, त्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये कुठलाही मसाला नाही आहे. आणि अशा पद्धतीने हा किल्ला बनलेला आहे मित्रांनो. विचार करा मित्रांनो, कस काय टिकला आहे. ये मैदा सूजी का बनता है. इसको क्या बोलते हैं? इसको पकवान बोलते हैं. पकवान मित्रांनो पाहू शकता. पापड आहे आणि डाळ आहे मुगेची. ये मूंग दाल है. मूंग डाल है. और ये ब्लैक पेपर, काली मिर्ची. ओके. लगा डुबा डुबा के खाने का. इसको मिक्स कर लेते हैं. ओके ओके. अब इसको किनारी किनारी पहले कवर कर लो. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे डाल पकवान आहे मित्रांनो. तर कसले गल्ले आहेत नुसते गल्ली बोळात नाही उडी उडी शकना. मोटरसायकल चली जायगी भाई. हे ग्रिल बनवले आणि हे पूर्ण दगडात आहे. कसलं कोरीव काम केलं असेल डेंजर. सर, इसको एक को बनाने में कितना दिन लगता रहेगा? ये एक डाली बनने में 15 से 20 दिन. 15 से 20 दिन लागतात. थार वाळवंटाच्या मधोमध इतका मोठा पाण्याचा स्रोत आहे. तर फायनली राजस्थानला बाय म्हणून आपण निघालोय आता पंजाबच्या दिशेने. राजस्थान इतकं गरम आहे ना, माझा हात आपलं बघ होतो इथं पेट्रोल. मित्रांनो, लय डेंजर. हा 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 हा, हात खराब लाग. मित्रांनो, तर संध्याकाळचं जेवण करतोय. तर ज्या पेट्रोल पंपावर थांबलोय आज आपण, त्या पेट्रोल पंपावरच जेवण करतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आहे आता जैसलमेरमध्ये, जैसलमेर सिटीमध्ये. काल आपण एका हॉटेल रूमला राहिलो होतो मित्रांनो. तर हॉटेल रूमला कसं काय राहिलो तर मित्रांनो, आपल्याला जे इथं भेटले होते त्या थार रिसॉर्टला सर, त्यांचंच हॉटेल इथं होतं. तर ते म्हणले असं पण कस्टमर नाही येत आता, तर तुम्ही राहा, पैसे नका देऊ. आपल्यापैकी कुणी येत असेल इथं तर मी नंबर देतोय, ह्यांच्यापाशी या राहिला. एकदम चांगली माणसं आहेत, मनानी एकदम भारी माणसं आहेत बाबा. जेवण बिवण सगळं माझं काल टाकासपिकी झालं काहीतरी यादून ताट. तर अशा पद्धतीने आहे. तर मी इथं स्क्रीनवर नंबर टाकतोय. कुणाला चौकशी करायची असेल तर चौकशी करा. फोन करा मित्रांनो, त्यांना फोन करा. चांगलं वाटेल माझ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणीतरी फोन केलं त्यांना, हे चांगलं वाटेल त्यांना. तर मी नंबर टाकतो, तुम्ही फोन करा. म्हणायचं काय पॅकेज आहे काय नाही विचारून घ्या. 1-2 जणांनी तरी त्यांना फोन करा. त्यांना चांगलं वाटेल बाबा कोणीतरी रिस्पॉन्स दिला. अशा पद्धतीने आहे. हे यूट्यूबसाठी इंस्टाग्रामवरून आणि फेसबुकवरून पण लोक फोन करतात. पण यूट्यूबवाले आपले कोण पाहतात त्यातल्यांनी 10-15 जणांनी तरी फोन करा त्यांना. म्हणा मेरा दिवाळी में आने का प्लॅन है, ऐसा ऐसा व्हिडिओ देखा, असं सांगून फोन करा त्यांना. नंबर देतो इथं. चला जाऊया पुढं. मित्रांनो, तर फायनली आपण नाही आता ह्या हॉटेलमधून निघतोय. काल एकदम राहण्याची व्यवस्था एकदम भारी झालं. हॉटेल विसाफा पॅलेस म्हणून आहे मित्रांनो. तर 1 नंबर होतं. राहण्याची व्यवस्था पण 1 नंबर होती. जेवण पण 1 नंबर होतं. आणि माणसं पण 1 नंबर होती सगळी. तर चला या सगळ्यांना भेटून भारी वाटलं. सर बहुत अच्छा था, रहने की व्यवस्था भी अच्छा थी और खाना भी बहुत अच्छा था. ओके. चला मित्रांनो, जाऊया आपण आता. मित्रांनो, तर गाडीला सामान लोड केलंय. आता जाऊया, तुम्हाला दाखवतो कुठं थांबलो होतो. तर मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं जैसलमेर फोर्ट पाशी. ओके चल. तर अशा पद्धतीने रोड आहे. जिथं आपण थांबलो होतो ना तिथनं फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर जैसलमेर फोर्ट होता. तर चला जैसलमेर फोर्ट पाहूया आपण नक्की कसा आहे. 2 तास लागतील म्हणतात फिरायला. 2 तास कशी लागतात ते पण पाहूया. ओपन गटारी रे इथं.
क्लोज कटायला पाहिजे, तो पण कटाईमुळे वास मारतं. चलो चलो. ह्याला नाही वे, हे सगळे पिवळ्या दगडापासून बनलेले. हे दगडे फक्त जैसलमेरमध्येच मिळतात. ते दगड नाही वे जैसलमेरच्या किल्ल्याला वापरले. तुम्ही जैसलमेरमध्ये कधी आला, कुठं आला ना, तर तुम्हाला नाही वे हे असलं नाही वे पिवळ्या दगडातलेच घरं दिसतात सगळे अशा पद्धतीचे आहे. तर एंट्रन्स कुठलाही पाहूया आपण अगोदर ह्या किल्ल्याची. चलो. एंट्रन्स किधर आहे मित्रांनो? तर फायनली आपण पोहोचलेलो आहे गोल्डन सिटी, जैसलमेरला पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो गोल्डन सिटी का म्हणतात मित्रांनो, तर पाहू शकता हे सगळे नाही पिवळ्या दगडापासून इथं बांधकाम झालेलं आहे. ह्या दगडाला जैसलमेर दगड म्हणून ओळखला जातो, त्यामुळे ह्याला गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो हे आत्ता पिवळं दिसतंय, पण ज्यावेळेस ह्याच्यावर सूर्याची किरणं पडतात त्यावेळेस हे सोन्यागत दिसतं. तर आपण आहे आता जैसलमेरमधील जैसलमेर फोर्टला आलेलो आहे मित्रांनो. तर हा फोर्ट कसा आहे मित्रांनो, तर फायनली आलो आहे आपण किल्ल्यामध्ये. तर मित्रांनो हा किल्ला नाही वे एक हे पाहू शकते, तुम्हाला सांगितलं की दगडापासून बांधला आहे. आणि ह्या दगडाला नाही वे कुठलेच सिमेंट वाळू बिळू काहीच वापरलं नाही आहे, म्हणजे काहीच मटेरियल वापरलं नाही, चुना बिना काहीच वापरलं नाही आहे मित्रांनो. हे जर सगळा महल नाही वे इंटरलॉकिंग सिस्टीमनी बनवलेला आहे. आणि हे सगळा महल नाही वे सँडस्टोन म्हणतात ना, जे रेगिस्तानच्या रेतीतनं दगडी निघतात त्यापासून बनलेलं आहे मित्रांनो. आणि हे त्याचं एक लोतच गेट आहे. ह्या गेटमधनंच आत जायचे, ह्या गेटमधनंच बाहेर निघायचे. आणि राजस्थानमधील अशा किल्ल्यामध्ये आलोय, त्या किल्ल्याला नाही सोन्याचा किल्ला म्हणतात. तर मित्रांनो हा पाहू शकता राजस्थानमधील सोन्याचा किल्ला. तर मित्रांनो मी आहे आता जैसलमेरमध्ये, आणि जैसलमेरमध्ये आपण आलेलो आहे आज जैसलमेर फोर्ट पाहण्यासाठी. तर मित्रांनो ह्या किल्ल्याला तुम्हाला पाहून दिसतंय का सोन्यागत? तर मित्रांनो हे सोन्याचं नाही आहे, पण ह्याला नाव आहे गोल्डन फोर्ट म्हणून. तर मित्रांनो ह्याला गोल्डन फोर्ट का म्हणतात आणि जैसलमेरला गोल्डन सिटी का म्हणतात? तर मित्रांनो येथील जे जैसलमेरमधील हा किल्ला पूर्ण बनला आहे ना, हा पूर्ण पिवळ्या जैसलमेरी दगडापासून बनलेला आहे. आणि ह्या दगडावर जर सूर्याची किरणं पडली ना, तर हे एकदम सोन्यागत चमकतं मित्रांनो. त्यामुळे ह्याला गोल्डन फोर्ट म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आणि मित्रांनो ह्या किल्ल्याची विशेषता मला काय वाटली माहिती का मित्रांनो? मी चक्क झालो, म्हणलं 1156ला किल्ला बांधला आहे, आतापर्यंत पाय ते जर अंजर पिंजर डिल्लं झालं असेल किल्ल्याचं. पण ह्या किल्ल्यामध्ये नाही वे अजून पण लोक राहतात, म्हणजे अजून 5000 फॅमिली ह्या किल्ल्यामध्ये राहतात मित्रांनो. पाहू शकता 1156ला बांधलेला किल्ला इतका मेंटेन आहे की त्याच्यात आत्ता पण 5000 लोक राहतात. तर मित्रांनो हे विशेष वाटलं मित्रांनो. राजस्थानमधील सेकंड लार्जेस्ट फोर्ट आहे. पहिला आहे चित्तोरगड आणि हा दुसरा आहे जैसलमेरचा किल्ला. हा किल्ल्याला जैसल फोर्ट का म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि चला फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तर किल्ल्याच्या आतमध्ये गाडी जाते, तर गाडी घेऊनच जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये. जिथपर्यंत जाते तिथपर्यंत इथं 5000 लोक राहतात, त्यामुळे त्या लोकांच्या सगळ्यांच्या गाड्यावरती जातात. 4 व्हीलर इथपर्यंतच लागतात. तुम्ही जरी आला तर किल्ल्याच्या आतमध्ये पार्किंग आहे मोठी, तिथं तुम्ही 4 व्हीलर पार्किंगला लावू शकता. अशा प्रकारे बघा किती प्रचंड मोठा ह्यूज किल्ला आहे मित्रांनो. विशेष ह्याचंच आहे की 1151मध्ये बांधलेला आहे ना, आता 2020 आहे. एवढे दिवस झाले ते किल्ल्यावर लोक राहतात. आपल्या इथं साधारण 50 ते 100 वर्षातच 50 वर्षाच्या आतच लोक म्हणतात की घर बदलून टाकू, जुनं झालं. पण इथं जवळपास 800 वर्ष लोक एकाच घरात राहतात. ह्याचंच विशेष आहे मित्रांनो. आणि एकदम सुंदर आहे, पाहू शकता किल्ला अजून पण वेल मेंटेन्ड आहे. ह्या दगडाची खासियतच मित्रांनो आहे की भाऊ हे जुनं होत नाही, किती ही झालं ते नवीनच दिसतंय, अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण आता किल्ल्यावरती पोचलेलो आहे. इथंच गाडी पार्किंगला लावून आपल्याला फिरायचं आहे. तर बघूया आता किती वेळ लागतोय फिरण्यासाठी. आगे बाइक में राजा का महल है, रानी का महल है, जैन मंदिर है, अलग अलग जगह मतलब अलग अलग पॉइंट है. आगे आपको पैदल घूमना पड़ेगा. मित्रांनो तर फायनली किल्ल्यावर पोचलेलो आहे आता. तर हा आहे पहिला पॉईंट किल्ल्याचा, राणीचा महल म्हणून आहे. 200 रुपये तिकीट आहे. तर इथं लोकल आहेत सर, हे यांनी सांगितलं की ह्याच्यात फक्त 2-3 ही आहेत, वच नाहीत म्हणले 200 रुपये द्यायला. तर आपण चाललो आहे तोप पाहण्यासाठी. हा आहे राणीचा महल. ओके, तर इथनं सिटीचा व्ह्यू आणि तोपखाना हे 2 दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे आहे. आतमध्ये गेलं तरी तुम्हाला काय व्हिडिओ वगैरे दाखवायला येणार नाही, त्यामुळं जायचं नाही आहे. तर सगळे किल्ले असेच आहेत मित्रांनो, म्हणजे सगळी घरं अशीच आहेत सेम. इथं नाही वे काय पोर्शनचं रिनोव्हेशन केलं आहे. आता समजा हा नाही वे राणीचा महल पडला होता, तर ह्याला परत बनवलेलं आहे, रिनोव्हेट केलं आहे. आणि जी लोकं राहतात इथं, तुम्हाला सांगितलं का नाही मी, जवळपास 1156पासून इथं लोकं राहतात. तर मित्रांनो इथं जी लोकं राहतात ना, त्यांनी त्यांची घरं रिनोव्हेट केलेली आहेत. म्हणजे
जसं जसं ज्यांचं बजेट आहे तसं त्यांनी रिनोव्हेट केलेलं आहे आणि फक्त डिझाईन सेम तशीच ठेवायची, कलर बिलर सगळं सेम तसंच ठेवायचं. तुम्हाला जसं बांधायचं आहे तसं बांधू शकता. अशा प्रकारे इथल्या लोकल लोकांची घरं आहेत. हॅलो सर, मैं पुणे से. हाँ बाइकर. आप ये आपके घर है क्या, रहते हैं आप इधर? ओके. आप आपकी कितनी पीढ़ी है ये? 44 पिढी चल रही आहे. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. हे पण नवीन बनवलेलं आहे हे घर. तर 45वी पिढी राहते इथं. तर अशा प्रकारची इथली घरं आहेत लोकांची. चलो, तर दुकानं वगैरे बनवलेत, सगळे नवीनच बनवलेत, फक्त जुन्या पद्धतीच्या आहे. तर इथनं आपल्याला जायचे सिटी व्ह्यू पॉईंटला. चला, लय मोठा व्हिडिओ होता, असं सगळं दाखवत गेला. चलो, या तंग गलीमधनं बाहेर निघाले हो, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मला राजस्थानची ही गोष्टच चांगली वाटते बाबा, इथल्या लोकांमध्ये एकी जास्त आहे बाबा. एकसारखी बनवायची तर एकसारखीच बनवतात, अशा पद्धतीची आहे. आपण जयपूरमध्ये पण पाहिलं पिंक सिटी म्हणून, तर अशा पद्धतीने हे पाहू शकताय. येलो सिटी किंवा गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं ह्याला. वरती त्यांनी जे पत्रे मारलेत म्हणून थोडं वेगळं दिसतंय, नाही तर सगळ्यांची घरं सारखीच आहेत. मित्रांनो, तर ही तोफ आहे ना इथं व्ह्यू पॉईंटच्या इथं ठेवलेली, ही 5 दातांपासून बनलेली, 5 धातूपासून बनलेली आणि ह्याला बडी तोफ म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. आता चला फायनली आपण ह्या सिटी व्ह्यूला बाय बाय म्हणून पुढच्या ठिकाणी निघालोय. मित्रांनो, मी तुम्हाला आज असा किल्ला दाखवतोय. तो किल्ला नव्हे 1156 मध्ये बांधलेला आहे आणि त्या किल्ल्याला नव्हे कुठलाच किल्ला बांधताना दगडाच्या मध्ये मसाला वापरलेला नाही आहे. मित्रांनो, एकावर एक दगडी ठेवून लॉक करून किल्ला बांधलेला आहे. तर मित्रांनो, मी आहे आता राजस्थानमधील जैसलमेरमध्ये आणि जैसलमेरमध्ये आपण आलेलो आहे जैसलमेर फोर्ट पाहण्यासाठी. तर मित्रांनो, हा पाहू शकताय जैसलमेर फोर्ट आणि इथं पाहू शकताय हे किल्ल्याची बाहेरची भिंत आहे. मित्रांनो, इकडं पाहू शकताय आणि इथं एकावर एक दगड मांडले, त्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही आहे. तुम्ही पाहू शकताय आतमध्ये कुठलाही मसाला नाही आहे आणि अशा पद्धतीने हा किल्ला बनलेला आहे. मित्रांनो, विचार करा मित्रांनो, कसं काय टिकला असेल. तर मित्रांनो, मला इथे एक गाईड भेटला होता, त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेची अशी इंटरलॉकिंग सिस्टीम वापरली होती की ह्या दगडाच्या आतमध्ये नाही, ह्या दगडाला असं आतमध्ये बोळ पाडले असं आणि ह्या दगडाला कोची ठेवली आणि हो दगड ह्या दगडात गुतलाय. अशा प्रकारे त्यावेळेचं इंजिनिअरिंग वापरलं होतं मित्रांनो. त्यावेळेस असं इंटरलॉकिंग करून दगड एकात एक गुतावले. आपल्याला वाटते मसाला नाही म्हणले असं ढकललं की जाईल. तर मित्रांनो, तर हे एकामेकामध्ये अशा प्रकारे इंटरलॉक केलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्यावेळेची लोक भरपूर हुशार होती. मित्रांनो, तर किल्ल्याच्या कंपाऊंडला आलो होतो, तर अशा प्रकारे पाहिलं बिना सिमेंट कॉन्क्रीटचं बनवलेलं आहे. तर लॉकिंग सिस्टीम आहे मित्रांनो. एक दगड दुसऱ्या दगडात गुतवलेला आहे, म्हणजे असे खाचा केलेल्या आहेत आणि खाच्याच्या साह्याने गुतवलेला आहे. तर आता आपण निघतोय. हे पाहू शकता किल्ल्याची सगळ्यात बाहेरची बाजू आपण आलो होतो सिटी व्ह्यू पाहण्यासाठी. तर आता आपण निघतोय. अशा प्रकारे जागोजागी बाहेरनं कोण शत्रू अटॅक करतोय का ते पाहण्यासाठी पण जागा ठेवलेली होती. चलो, किसको आना है आपको ले लो. मित्रांनो, आता फायनली आता एक स्पॉट पाहून आलो आहे. तर परत आपल्याला हे गाईड सर भेटलेले आहेत. तर हे सर म्हणले ह्यांचं घर आहे 20 सालापूर्वी त्यांनी रिनोव्हेट केलं होतं. तर सर क्या बोलोगे आप? चलो, तर ह्यांना घेतो सगळ्यांना. चलो, ये पानी की व्यवस्था है इनकी तरफ से. मित्रांनो, इथं प्यायची पाण्याची व्यवस्था ह्यांच्याकडून नाही. सीजन ऑफ सीजन चलता रहता है. ओके. तर मित्रांनो, ह्यांच्याशी बोलून एवढं कळलं की इथं नाही सीझनला इथं चालायची पण मुश्किल आहे. इथनं नाही लोक इतकी गर्दी असते की येणार जाणार लोकांना चालायची पण मुश्किल असते. आता म्हणले उन्हाळ्यात म्हणतात तुमच्यासारखे ॲडव्हेंचर प्रेमीचे येतात, बाकी कोण नाही येत. अशा प्रकारे आहे. मित्रांनो, ह्या तंग गलीमध्ये लोक कशी राहतात काय माहिती भाऊ. हे गाड्या लावाय बघा कशी केवढीशी जागा आहे इथं. काहींनी कट्टा बनवलाय, काहींनी असंच आहे. अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, फायनली पाहू शकता असे छोटे छोटे जिने अशा पद्धतीचं आहे. आपण परत जिथं ही होतं ना राणी महल, तर परत पोचलेलो आहे. तंग गलीमधनं प्रवास करत आपण आलेलो आहे आता जैन टेम्पलला इथं. तर हे आहे जैन टेम्पल. हे पण पाहू शकता तुम्ही नॉर्मल जैन टेम्पल पांढऱ्या कलरमध्ये पाहिलं असतं. तर हे सगळं ह्याच्यातच आहे जे जैसलमेरी पत्थर आहे त्यामध्ये. तर हे पाहू शकता अशा प्रकारचे जैन मंदिर आहे. तुम्ही राईट साईडला आलं तर या मंदिरामध्ये कॅमेरा घेऊन जायचं असेल तर 50 रुपये चार्ज आहे. तर आपण काही कॅमेरा
तुम्हाला बाहेरनं दाखवतो, आतमध्ये दाखवण्यासारखं पण काही नाही आहे. अशा पद्धतीने आहे हे मंदिर. इकडून सर इधर से आगे किधर जाता है सर? काही आहे इथं. तर इथं पाहू शकता कॅमेरा चार्ज 50 रुपये, मूवी कॅमेरा चार्ज 50 रुपये, मोबाईल कॅमेरा चार्ज 50 रुपये, बिना टिकट के अंदर नहीं जाना, असं प्रकारे लिहिलेले. कहाँ से अभी साहब? मैं पुणे से. कौन सा बाइक? मेरे पास पैशन प्रो. पुणे से पैशन पे आए? हाँ ओके. लोग क्या डोमिनर KTM उसको लेके आए, पैशन प्रो लेके आए, पैशन है तभी लेके आए पैशन प्रो. नहीं वो तो बात है, पैशन होगा तो कौन सी भी बाइक चल जाती. बाइक से पहले ओके बड़ी बाइक है, शो ऑफ के लिए होती है. हाँ बस आनंद आना चाहिए घूमने का. ओके. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. आप लोग गुड नेम? स्वप्नील. ओके. तर चला मित्रांनो, हा भाऊ आपला भेटला होता. त्याला गाडी ऐकल्यावर आश्चर्यचकित झालं. तर चलो मित्रांनो, तर फायनली पोचलोय आपण आता तिसरा पॉईंटला. हे पाहू शकताय लक्ष्मीनाथ जी का मंदिर अशा पद्धतीने आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, अशा प्रकारचं मंदिर आहे. तर दर्शन घेतो आणि परत आपण निघूया आपल्या बाहेरच्या प्रवासाला. बघूया अगोदर त्या तिकीट बिकीट कुठं पण निघतंय त्या राणी महलचं, ते पण दाखवतो तुम्हाला. चलो मित्रांनो, तर मी आता जैसलमेरमध्ये आहे आणि जैसलमेर किल्ल्यावर आलो होतो मित्रांनो. तर मी फिरताना मला इथे एक ही दिसली विहीर. तर विहिरीचा इतिहास असा लिहिला होता, सहज वाचला मी. तर मित्रांनो, हा इतिहास नव्हे थक्क करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही विहीर नव्हे 5000 वर्ष जुनी किल्ला आहे. किती जवळपास 870 वर्ष जुना आणि ही विहीर जवळपास 5000 वर्ष जुनी. आणि ही विहीर नव्हे श्रीकृष्णांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने पाडलेली आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस श्रीकृष्ण द्वारकेवरून मथुरेला आणि मथुरेवरून द्वारकेला जात होते त्यावेळेस त्यांना नव्हे जैसलमेर हे जागा लागायची. आणि त्यावेळेस नव्हे ह्या किल्ल्याच्या जागेवर नव्हे एक डोंगर होता, त्रिकुट डोंगर म्हणून होता आणि त्याच्यावर छोटासा किल्ला होता, सोनार किल्ला म्हणून. तर तिथं ते थांबायचे. एकदा काय झालं, अर्जुन आणि श्रीकृष्ण द्वारकेवरून मथुरेला चालले होते. त्यावेळेस अर्जुनाला ताण लागली. त्यावेळेस श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्रांनी त्या डोंगरावर हा विहीर पाडली मित्रांनो. आणि ह्या विहिरीचं त्यावेळेस जेव्हा विहीर पाडली ना, तेव्हापासून ह्या विहिरीचं पाणी अजून आटलेलं नाही. राजस्थानमध्ये किती जरी दुष्काळ पडला तर ह्या विहिरीला पाणी राहतं. आणि 1965पर्यंत नव्हे ह्या विहिरीचं पाणी नव्हे अख्खं जैसलमेर पेत होतं मित्रांनो. पण 1965 नंतर ही विहीर सील केलेली आहे मित्रांनो. म्हणजे ह्या विहिरीतलं पाणी उपसलं जात नाही. आत्ता पण ह्या विहिरीत खूप पाणी आहे, पण हे धार्मिक पवित्र स्थळ म्हणून घोषित केलं आहे आणि ह्या विहिरीचं पाणी पिलं जात नाही मित्रांनो. तुम्ही जैसलमेर किल्ल्यावर आल्यावर ही विहीर पाहिली होती का नाही, कमेंट करून नक्की सांगा. नक्की पाच जा मित्रांनो. मला पण माहीत नव्हतं, मी सहज लक्ष गेलं, सहज इतिहास वाचला तर इतका सुंदर इतिहास निघाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का एकाच घरामध्ये 45 पिढ्यांपासून लोक राहतात. तर मित्रांनो, मी आज त्या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आता जैसलमेरमध्ये आणि आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर आपण आलेलो आहे जैसलमेर फोर्टमध्ये. तर मित्रांनो, हे पाहू शकताय जैसलमेर फोर्टमधील व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे. तुम्ही पाहू शकताय हा जैसलमेर सिटीचा व्ह्यू येतोय. सगळे घरं एकसारखीच आहेत, पिवळ्या दगडापासून जैसलमेर दगडापासून बनलेली आहेत. तर मित्रांनो, मी आहे आता जैसलमेर फोर्टमध्ये आणि हा भारतातील काही किल्ल्यांपैकीच किल्ला आहे जिथे नव्हे माणसं राहतात. म्हणजे हा लिव्हिंग फोर्ट आहे. म्हणजे आत्ता मी जैसलमेर किल्ल्यावर आहे. ह्या किल्ल्यात नव्हे जवळपास 5000 लोक ह्या किल्ल्यात राहतात आतमध्ये. तर मित्रांनो, ह्या किल्ला नव्हे 1156 मध्ये जैसल या राजाने बांधला होता, त्यामुळे ह्याला जैसलमेर नाव दिलं होतं मित्रांनो. आणि ह्या किल्ल्यामध्ये तेव्हापासून लोक राहतात आणि अजून पण ह्या किल्ल्यामध्ये लोक राहतात. म्हणजे जवळपास 867 वर्ष झालं ह्या किल्ल्यामध्ये लोक राहतात. घरं हाय तशीच आहे. काही लोकांनी आत्ता 2010मध्ये त्याची काहीतरी थोडीफार डागडुजी केली, नाही तर त्याच्या अगोदर काहीच नाही. हाय त्या किल्ल्यामध्येच लोक राहतात. तर मित्रांनो, त्यावेळेचं स्ट्रक्चर आणि त्यावेळेचं इंजिनिअरिंग बघा. जवळपास 800-850 वर्ष झालं ते घरात लोक राहतात. आपल्या इथं साधं 50 वर्ष झालं ना की लोक लगेच घर बदलवून टाकतात, अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलं होतं का हे की 45 पिढ्या म्हणजे 45 पिढ्या एकाच घरात राहतात? बाबा, मला हे ऐकूनच डोकं हँग झालं बाबा. 45 पिढ्या एका घरात कशा राहू शकतात मित्रांनो. तर दुसऱ्या बाजूच्या व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे आता. तर अशा प्रकारचा व्ह्यू येतो. काय झालं, मोबाईलची मेमरी फ्री करायला गेलो, व्हिडिओ डिलीट झाला. तर मित्रांनो, ह्या व्ह्यू पॉईंटकडे यायला जरा कष्ट आहेत. तिकडं पाहू शकता अशा प्रकारचा स्लोप आहे. तर ह्यांनी इथं अशा प्रकारचे खाचा केलेले आहेत उतरायसाठी, घसरू नये म्हणून. दगडांमध्ये दिसले का तुम्हाला? अशा प्रकारचे खाचा केलेले आहेत. चला आता फायनली किल्ला पाहिलाय आणि निघतोय मित्रांनो. तर जैसलमेर किल्ल्यात आलोय. तर किल्ल्याच्या आतमध्ये नव्हे जैसलमेर दगडांपासून बनलेली भांडी आहेत.
आता दुकानात कोण आहे का नाही काय माहिती. अशा प्रकारे दगडापासून बनलेली भांडी आहेत. पाहू शकताय, हे पाहू शकताय, हे ग्लास आहेत, पातेले, डिशा विशा सगळं बनलेलं आहे. अशा प्रकारे बनलेलं आहे दगडापासून सगळं. चला, पाण्याची बॉटल पण बनली. पाहू शकताय दगडाची पाण्याची बॉटल. वजनच त्या पाण्याच्या बॉटलचं जास्त व्हायचं पाण्यापेक्षा. चला, अशा पद्धतीचं आहे. तर आपण निघूया आता माघारी इथनं. चला, जैसलमेर मित्रांनो. तर चला, हे राणी महल आहे. तर महलच्या आतमध्ये जाऊन पाहूया कसं आहे काय. आतमध्ये बहुतेक कॅमेरा वगैरे अलाउड नसणार आहे. तिकीट असेल, किती तिकीट आहे काय हे बघूया. अशा प्रकारची एंट्रन्स आहे मित्रांनो. तर फायनली बाहेर येतोय, कारण काही आतमध्ये नाही एवढं पाण्यासारखं. खाली किलीच पैसे वेस्ट आहे, 200 रुपये. चला जाऊया आपण आता. अशा प्रकारचा हा महल होता. इकडून घुसायचे आणि तिकडं निघायचे त्या साईडला. चलो, आतमध्ये कॅमेरा न्यायचा असेल तर अजून वेगळे पैसे. कुणी सांगितले एवढं? तुम्ही उत्सपत्या करा. आपलं निघूया मालजी मित्रांनो. तर ह्या ठिकाणी नाही गाड्या स्लिप होऊ नये किंवा माणसं स्लिप होऊ नये म्हणून नाही हे अशा प्रकारे दगडांना टाचे मारतात. गाड्या स्लिप होऊ नये किंवा काय होऊ नये. साल में कितने बार मारना पड़ता है? एक साल में कितने बार मारते? हाँ, साल में एक बार. हां मित्रांनो, अशा प्रकारे आहे. तर वर्षातनं एकदा टाचे मारायला लागतात, कारण घासून परत ती ही होऊन जाते. इतकी लोक येते तिथं जातात. चलो मित्रांनो, तर आता मी जैसलमेर फोर्टच्या बाहेर आलो आहे आणि सकाळचा नाश्ता करावं म्हणलं काहीतरी. तर इथं वेगळाच पदार्थ भेटतोय, दाल पकवान म्हणून. तर पाहू शकता अशा प्रकारचं एक पापड आहे आणि पापडावर ते डाळ वगैरे टाकतात. अशा प्रकारे काहीतरी तर आपण घेऊया एक, कसं लागतंय काय होतंय बघूया. नक्की कशी प्रोसेस आहे काय ते दाखवतो तुम्हाला. पहिले अगोदर त्याच्या अगोदर कॅमेराची बॅटरी चेंज करतो. बॅटरी फुल झाली कॅमेराची. मित्रांनो, तर मी आता जैसलमेरमध्ये आणि जैसलमेर किल्ला इथं समोरच आहे. तर इथं एक फेमस पदार्थ है, इसको क्या बोलते हैं सर? दाल पकवान बोलते हैं सर. दाल पकवान. इसमें क्या डाला पहले आपने? ये मैदा सूजी का बनता है. इसको क्या बोलते हैं? इसको पकवान बोलते हैं. पकवान. मित्रांनो पाहू शकता, पापड आहे आणि डाळ आहे मुगीची. ये मूंग दाल है मूग डाळ आहे. और ये ब्लैक पेपर, काली मिर्ची. ओके. ये रेड चिली है. हाँ. टेस्ट कैसा? मीडियम है ना? हाँ, मीडियम मीडियम. मीडियम. और ये गार्लिक पेस्ट. ओके. प्याज, धनिया, टमाटर. मित्रांनो, तुमचा भाऊ आज फूड ब्लॉगर झालाय. बघूया. 50 रुपयात दाल पकवान. ओके ओके ओके. लिंबू पिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला आलं. इसको खाने का कैसे? इसको किनारे से तोड़ के ऐसे लगा के डुबा डुबा के खाने का. हाँ, इसको मिक्स कर लेते हैं. ओके ओके अब इसको किनारे किनारे पहले कवर कर लो. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे दाल पकवान आहे. तर बघूया कसं लागतं. भाई 1 मिनिट पकडो यार इसको, खा के देखता हूँ मैं एक बाईट. तर मित्रांनो, आपल्यापाशी आलेलं आहे आता दाल पकवान. तर बघूया दाल पकवान कसं लागतं. असं तोडायचं, असं ह्याच्यात ही करायचं. अरे येतंय का नाही? मस्त आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी आला तर राजस्थानमध्ये इथं जैसलमेरमध्ये तर हे पदार्थ नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर लाईक शेअर आणि फॉलो करा. एन्जॉय करतो मी राहिलेला आता. चला बाय बाय. दाल पकवान खाल्ल्यानंतर ना नाही आता कचोरी खायला आलो. इथली फेमस कचोरी काय म्हणतात काय माहिती या कचोरीला. बघूया. भाई एक कचोरी दे दो. क्या नाम है कचोरी का? हाँ, फतेह की कचोरी. तर मित्रांनो, बघूया कशी लागते. मला बरेच जण म्हणते खा खा, तर खाऊन घेऊया फतेह की कचोरी. 11 प्लेट. मित्रांनो, कितने की प्लेट है भाई? 385. हाँ, सब. मित्रांनो, तर खातोय आपण फतेह की कचोरी. मित्रांनो, तर आता मी आहे राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये. तर इथलं फेमस कचोरी खातोय, फतेह की कचोरी. आत्ता दाल पकवान खाल्लं, तर कचोरी खातोय. एवढं खाल्ल्यावर मला दुपारी जेवायची गरज नाही पडणार. भाई इसमें क्या क्या डाला है? चटनी. प्याज है, चटनी है. नाही, मी मध्ये आलो भाई. तर मित्रांनो, अशा प्रकारे कचोरी तर 2 आले ते काय ह्याच्यात.
कसं लागतंय बघूया. लय लोकांनी सांगितलं होतं खा खा खा, तर खातोय आता. घाम लय येतोय रे मित्रांनो. तर खाऊन आलो आता. हे काय म्हणतात त्याला मित्रांनो. तर कचोरी खाल्ली, लय गरम झालं पाहू शकताय. तर मित्रांनो तर कचोरी खाऊन आलोय. लय गरमी भाऊ इथं. आता वाजलेच 9:30. इतका मी कामाने डाबडाब झालोय. तर कचोरी खाल्ली. कचोरी काही एवढी खास नाही लागली, पण दाल पाकवान एक नंबर आहे भाऊ. तुम्ही नक्की ट्राय करा आल्यावर. मित्रांनो तर किल्ला फिरून झाला आहे, नाश्ता पण करून झाला आहे. आपण निघालो आहे आता हवेलीच्या दिशेने. इथे एक फेमस हवेली, ही हवेली पाहायला चाललो आहे. किल्ल्यापासून 600 मीटरवरच आहे. तर चला जाऊया. चला एकदम तंग गली आहे तिथनं, आणि आहे चांगलं म्हणजे मोठं मार्केट आहे. तिथनं लोक बरेच खरेदी करतात राजस्थानचे कपडे वगैरे. मी आता काही जाणार नाही, त्यामुळे राजस्थानची काही खरेदी करायची नाही आहे. बालाजी आलोय दुकानात आणि भेटतोय आपल्याला झेंडा. आपला झेंडा काय झालं तिथं कुठं गेला तेच कळलं नाही. मी तिथं पार्किंगला लावला होता. बहुतेक कुणीतरी शोल्जरनी काढून ठेवला असेल असं मला वाटतंय. तर फायनली झेंडा भेटलाय, पण झेंडा महाग आहे. हा 110 रुपयाला. आपल्याला नॉर्मली 50 रुपयात झेंडा भेटून जात होता, आता हा 110 रुपयाला आहे. दुसरं नहीं पण है, ये खादीचा है. ये जल्दी खराब हो जाएगा ऐसा लग रहा है मेरे को. ये धूल पकड़ लेगा. झेंडा निघाला होता, तर आज परत लावलाय भाऊ. आता काहीतरी चांगली वाटते गाडी, नाही तर सुनी वाटत होती झेंडाला नव्हता. तर लावलंय आता. इथं रबरने पॅक केलंय, उडून जाऊ नाही म्हणून. चलो. तर लय गलीतनं रोड आहे भाऊ. या गलीतनं कुठनं घालू जसं आपलं मोठ्या रोडने जाऊ. मित्रांनो तर कसल्या गल्ल्या आहेत नुसत्या गल्ली बोळात ना एवढी ना मोटरसायकल चली जायली भाई. हवेली सामने से हम चलना बंद है, आप ऐसे करो, इधर से लेके चले जाओ, एक दूसरी गली आएगी सामने से आ जाएगा इधर. मित्रांनो तर फायनली पोहोचलो आपण पटवा की हवेली. अशा पद्धतीची हवेली आहे. यही हवेली. मित्रांनो तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आता पटवा की हवेली. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारची हवेली. आतमधनं सगळी मोकळी, रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे आतमध्ये काही पाहण्यासारखं नाही आहे. इथं आला तर 55 रुपये तिकीट आहे हवेलीचं. पण आता हवेलीमध्ये काही नाही आहे, त्यात म्युझियम बनवण्याचं काम चालू आहे. हवेलीचं तर मेन तर हे दिसतंय का बाहेरनं कसली कलाकृती केलेली आहे दगडामध्ये. कसले जाळ्या बनवल्यात, काय केलं आहे भाऊ आईच्या गावात. एकदम जबरदस्त बनवलं आहे. ह्या हवेलीवरती जाऊन आपण व्ह्यू पॉईंट पण घेऊ शकतो. हवेली किती मजली बघा, 1 2 3 4 5 मजली हवेली त्यावेळेची. पूर्ण दगडात आहे, वरती दगडी खाली दगडी सगळीकडे दगडी, दगडापासून बनलेली हवेली. सर ये वो डिज़ाइन उसी टाइम की क्या अभी नहीं बनाई है? उसी टाइम की 250 वर्ष जुनी हवेली भाऊ. कसली हवेली खतरनाक. मित्रांनो तर हे मंदिराचं तुम्हाला वाटत असेल ग्रिल दगडात नाही आहे, लाकडात आहे, पण तुम्हाला त्याचा नमुना दाखवतो. मित्रांनो हे बघा, हे ग्रिल बनवले आणि हे पूर्ण दगडात आहे. कसलं कोरीव काम केलं असेल, डेंजर. सर इसको एक को बनाने में कितना दिन लगता रहेगा? ये एक डाली बनने में 15 से 20 दिन. 15 से 20 दिन लगता है. छोटी डाली आए. ओके ओके. आपके ज़माने में नहीं बनाते रहेंगे कौन? मैंने खुद ने बनाई ना, 3 साल में एक हवेली बनी. ओके ओके. पहले बनी है 12 साल में एक हवेली. पूरा कंपाउंड 60 साल में बना. ओके ओके. और अभी बनाते हैं 3 से 5 साल में एक हवेली बनती है. एक हवेली बनती है. अभी भी लोग ऐसे पत्थरों की बनाते हैं. हाँ, हमारे नेसेसरी है, पत्थरों से बनाओ. सब कार्विन कराओ या मत कराओ, थोड़ी कराओ ज़्यादा कराओ, येलो स्टोन लगाओ. ओके ओके. जैसलमेर को इसलिए गोल्डन सिटी बोलते हैं. ओके, एक जैसे सबसे एक जैसा है गोल्डन सिटी, एकमात्र इंडिया में गोल्डन सिटी जैसलमेर. ओके ओके. स्वर्ण नगरी जैसलमेर, बालू रेत के दोहरे जैसलमेर, सब सोने माफिक चमकते हैं. ये पत्थर सोने माफिक चमकता है, इसलिए गोल्डन सिटी बोलते हैं. ओके.
जय हिंद. जय हिंद. मित्रांनो तुम्ही आता पटवा पॅलेसला आलो होतो आणि इथं आल्यावर मला कळलं की बाबा जी तुम्ही विमलची ॲड पाहता बोलो जुबा केसरी, जसं शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ तिघं एकाच दिसतात, ते ह्या गल्लीमध्ये शूट झाली. इथनं अशीच तिघं जातात ह्या गल्लीमध्ये. असं बोलो जुबा केसरी. आता मी नाही दिसणार तुम्हाला, ठीक आहे. हां ह्या रोडने शूटिंग. हां ओके. हे सरांची हवेली, त्याचा हा पार्ट दिसत होता. अशा पद्धतीने आहे. तर चला जाऊया. मित्रांनो तर जैसलमेरमध्ये 3च फेमस पर्यटन स्थळ आहे. एक तर किल्ला, दुसरी हवेली आणि तिसरा आहे गडसर लेक. तर आपण चाललो आहे गडसर तलाव पाहण्यासाठी. तर मित्रांनो पाहू शकताय, व्ह्यूच पाहू शकताय कसा येतोय. सगळीकडे एकसारखी घरं आणि एकदम तंग गलिया, त्यामधनं रोड चालला आहे. अशा पद्धतीने भारी वाटतंय चालवायला, मस्त दिसतंय ना. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांगा हा व्ह्यू. मित्रांनो तर चांगलं बनवायचं चाललंय काम आता गडीसर लेक. येणाऱ्या काही पुढच्या सीझनपर्यंत, आता जो थंडीचा सीझन येईल ना तिथपर्यंत लेक चांगलं होईल असं मला वाटते. तर चला, रस्ता पण दगडाचंच बनवतात मित्रांनो इथं. कसं आहे मित्रांनो, तर फायनली पोचलोय आपण गडसर लेकला. इथं आपली गाडी लावली, अशा प्रकारे गाडी लावली आणि इथनं गडसर तलाव म्हणून आहे. तर अशा प्रकारची एंट्री आहे आणि इथनं थंड वातावरण वाटतंय जा इथं बाकीकडच्या पेक्षा. तर अशा प्रकारचं ठिकाण आहे. गडीसर लेकवर आलेलो आहे. तर इथं नाही भरपूर सारे भाऊ कॅमेरामॅन असतात, ते व्हिडिओ वगैरे बनवतात. 50 रुपयेमध्ये व्हिडिओ बनवतात. ते एकदम मस्त व्हिडिओ बनवतात. दाखवा पाहिजे व्हिडिओ, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतात. तर आपण पण एक व्हिडिओ बनवून घेऊया. चला जाऊया कसं येते. बाबा भाई आपका बताओ, आपका नाम क्या है? कोई आएगा? मेरा नाम है भाई अलादाद खान. आपको कांटेक्ट कैसे करे कोई आए तो? कॉन्टैक्ट मोबाइल नंबर से भी कर सकते हो. हम वैसे तो यहीं पे रहते हैं. ओके ठीक आहे. तर मित्रांनो इथं आला तुम्ही तर ह्या तलावाला जैसलमेरच्या इथं तर एखादा व्हिडिओ काढून घ्या. 50 रुपये जास्त नाही. कपल बिपल सगळ्या व्हिडिओ काढून देतात, काय अडचण नाही. मित्रांनो मी आहे आत्ता राजस्थानच्या थार वाळवंटामध्ये आणि थार वाळवंटाच्या मधोमध इतका मोठा पाण्याचा स्रोत आहे. तर मित्रांनो मी आहे आत्ता जैसलमेरमध्ये आणि जैसलमेरमध्ये आलेलो आहे गडीसर तलाव. तर मित्रांनो हा तलाव नव्हे, जैसलमेर शहराचा पाणी पुरवठ्याचा मेन सोर्स आहे मित्रांनो. तर मित्रांनो जैसलमेरमध्ये जो जैसलमेर फोर्ट आहे तो 1156मध्ये बांधला होता राजा जैसलने. त्यावेळेसच त्यांनी नव्हे हा तलाव पण बांधला होता जैसलमेरच्या पाण्यासाठी. तर मित्रांनो हा तलाव नव्हे पूर्वी उन्हाळ्यात सुकून जायचा, पण आता इंदिरा गांधी योजनेअंतर्गत ह्या तलावाला पाणी सोडलं जाते, कॅनलचं पाणी सोडलं जातं मित्रांनो. त्यामुळे इथं भर उन्हाळ्यात, आता मी जून महिन्यात आहे, जून महिन्यात पण ह्या तलावाला पाणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या तलावाचं नाव गडीसर कसं काय पडलं, तर मित्रांनो जैसल महाराजांनी हा तलाव जरी बांधला असला तर गडीसर म्हणून जे महाराज होते त्यांनी नव्हे या नावाच्या महाराजांनी हा तलाव नव्हे ह्याचं पुनर्निर्माण केलं. त्यामुळे ह्याला नव्हे गडीसर तलाव म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या तलावाची वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ह्या तलावाच्या मधोमध ह्या तरंगणाऱ्या छत्र्या, ॲक्च्युअलमध्ये ते दगडाचंच आहे, पण असं वाटतं ज्यावेळेस तलाव फुलबळतो तलावाच्या मधोमध ह्या छत्र्या तरंगत असतात असं आपल्याला वाटत असतं मित्रांनो. आणि ह्या जैसलमेरमध्ये तुम्ही कुठेही गेला तर हे पिवळ्या दगडापासून बनलेलं बांधकाम हे इथलं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो तुम्ही कधी आलाय का नाही जैसलमेरच्या ह्या तलावाला, कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. तर पुन्हा एकदा जैसलमेर किल्ल्यापाशी आलेलो आहे मित्रांनो. सकाळी खाल्लेलं दाल पकवान मला खूप आवडलं, पण सकाळी जिथं दाल पकवान खाल्लं तिथली सगळी दुकानं बंद झालेत मित्रांनो. आता आहे का नाही दाल पकवान, मी असं आशेने आलो होतो की बाबा दाल पकवान खाऊन निघूया, कारण मला खूप आवडलं होतं. म्हणलं दुपारचं जेवण कॅन्सल करून दाल पकवानच खाऊया. तर मित्रांनो एक दिसतंय उघडं दाल पकवानचं, इथंच दाल पकवान खाऊया मित्रांनो. तर परत खातोय दाल पकवान, आता बघूया कसं लागतंय काय होतंय. हे आता दुसऱ्या जागेवर टेस्ट करतोय.
मित्रांनो तर मस्त बनवल्यात रोड इथं. तर आता इथनं आपल्याला बाहेर निघायचं पहिलं. सर आप ब्लॉग बनाते हो क्या? हाँ इंस्टा हैंडल क्या है? ये देखो इधर लिखा है तो आपने देवदे कहाँ से हो? महाराष्ट्र. महाराष्ट्र का? हाँ तो अभी ऑल इंडिया राइड कर रहे हो? हाँ. ओ, बढ़िया. तुम ब्लॉग बनाते हो क्या तुम भी? नहीं मैं है बनाने का मन तो होता है लेकिन अब क्या करें. लोगों से शर्माते हो. ये लोग क्या कहेंगे. हाँ नहीं नहीं ये वाला नहीं, ये वाला. मित्रांनो तर फायनली राजस्थानला बाय म्हणून आपण निघालोय आता. पंजाबच्या दिशेने राजस्थानमध्ये आपल्याला जेवढं काही पाहायचं होतं आणि जेवढं मी ठरवून आलो होतं ते सगळं पाहून झालंय. आपण आता पंजाबच्या दिशेने निघालेलो आहे. चला जाऊया. मित्रांनो कसं जायचं काय माहिती. हे जैसलमेर वॉर म्युझियम आहे पण इथं कोणच नाही दिसत. कट हार्ड कट डीप बंद दिसतंय सध्या इथं. चला हे शर्टाच्या बाह्या फुल लावून घेतोय कारण काय उन्हामुळे हात काळे पडतात. ओके चल. मित्रांनो तर जैसलमेर वॉर मेमोरियल मेंटेनन्ससाठी बंद आहे. तुम्ही पाहू शकता इथं लिहिलेली आहे नोटीस. 31 मे पासून 30 ऑगस्टपर्यंत नव्हे हे मेमोरियल बंद राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला मेमोरियल पाहिजे होतं पण आपण पाहू शकलो नाही. आता निघलोय पुढच्या प्रवासाला. इकडे पण पूर्ण बाग रेगिस्तानी आणि रेगिस्तानमध्येच शेती केली जाते. पाहू शकताय इतकं गरम व्हावं आहे ना. माझा हात का आपलं बाग थांबतो होता इथं पेट्रोल घेतो. मित्रांनो लय डेंजर. हा 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 हात खराब लागतं. उन्हातनं गाडी चालवून आलो ना लय डेंजर. पाहू काय सुचा नाही मला आता. हात तर नुसते असे करपलेत पार. पाणी बी मित्रांनो तर फायनली तर लय उन्हाने तापलं होतं म्हणून इथे एक बाज भेटली म्हणजे मी विचारलं बाबा लय ऊन लागतंय. त्यांनी अगोदर चौकशी केली. तर चौकशी केल्यानंतर मला झोपण्यासाठी अशी बाज दिली. फॅन वगैरे चालू आहे. तर इथं पंपाच्या शेजारी हे सर आहेत. क्या बोलोगे सर. हे बाबा आहे ते मला मगाशी चालते बोलवायला म्हणे चाय पिओगे. आप ही आए थे ना चाय पीने के लिए पूछने. चाय पूछने आप ही आए थे. हां तर बाबा चालले होते चहा प्यायचा का. तर हे भाऊ आपले पेट्रोल पंपावर आहेत. अजून ते दुसरे दादा आहेत ते पण दाखवतो. त्यांनी मला थांबायची परमिशन दिली. तर चला निवांत इथं बघा अशी बाज बीज इथं राजस्थानमध्ये निवांत असं झोपायची व्यवस्था होऊन जाते. काय अडचण नाही. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. ह्या बाजूवर झोपलो होतो आता आणि हे भाऊ होते. चलो भाई पानी पीता हूँ नहीं तो देखता हूँ क्या होता है क्या नहीं. इंतजाम ओके. हमको तो कैमरा हाँ दे रहे आप भी दिख रहे हैं. हम देख रहे हैं क्या? हाँ दिख रहे सभी दिख रहे. मेरी तरफ करो, मैं कुछ बोलूँगा. अरे सब दिख रहे हैं. हाँ बोलो बोलो. खेलेगा फ्री फायर. हाँ खेलेगा फ्री फायर. तर चला मित्रांनो जाऊया आता. हाँ हेलो अरे इतनी को ना शॉर्ट करके डालना ज़्यादा चलेगी. ओके. मित्रांनो तर संध्याकाळचं जेवण करतोय. तर ज्या पेट्रोल पंपावर थांबलोय आज आपण त्या पेट्रोल पंपावरच जेवण करतोय. मित्रांनो तर संध्याकाळचं जेवण करतोय आता. तर ज्या पेट्रोल पंपावर आपण मुक्काम केलाय ना त्या पेट्रोल पंपावर जेवण करतोय. त्यांनीच इथं स्टाफसाठी जे जेवण बनवतात ते जेवण मला पण दिलेलं आहे. इथं पाहू शकता इथं किचन आहे त्यांचं. स्टाफसाठी जेवण बनवण्यासाठी हे सर येतं. या सरांनी जेवण 10 जणांचा स्टाफ आहे जवळपास. अशा पद्धतीने जेवण बनलेले डाळ आणि रोट्या. ओके
मित्रांनो तर जेवण वगैरे झालं. तुम्ही पाहिलं जैसलमेर पासून 25 किलोमीटर पुढे एका पेट्रोल पंपावर थांबलो. इथं बाज दिली त्यांनी पेट्रोल पंपवाल्यांनीच. आता ह्या बाजूवर झोपायचं. अशा प्रकारे पाहू शकता इथं पेट्रोल पंप प्लस कन्स्ट्रक्शन साईटचे सगळे साहित्य अशा पद्धतीचे आहे. आणि इथं जेवण झालं. हे सगळा स्टाफ आहे यांचा. हे मालक आहेत. हे जेवण करतात हे मालक आहेत. बाकीचे स्टाफ आहेत. हे दिसतात का पाणी पितात हे आचारी. आप खाना बनाते बहुत बढ़िया बनाते है. दाल बहुत मस्त बनी थी. ओके. आणि सगळे स्टाफ आहे. सर ये लोकेशन क्या है? अमीरा जैसलमेर राजस्थान. आमिरा जैसलमेर राजस्थान. आपका नाम बोलो सर. शैतान सिंह. सर ये ड्राइवर है, ट्रक ड्राइवर है आप? ओके ओके. और भाई आप? गिरधर सिंह. हाँ पंप स्टाफ है भाई. ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. आता झोपतोय. चांगली व्यवस्था आहे. मला असंच आवडतं भाऊ. असं वरती मोकळं आकाश, खाली आपण झोपलेलो, असं 4 भिंतीच्या आतपेक्षा असं एकदम भारी वाटतं. तर आता थोडा व्हिडिओ एडिट करू आपला ब्लॉग आणि मग तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तुमचा भाऊ बघा कुठं थांबतोय. सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय बाय. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय त्यांनी आपापल्या गावांचं नाव तेवढं लिहून जावा, म्हणजे मला कळेल कुणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय. चला बाय बाय. नवीन ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा.